नमस्कार. आता सुरू झालाय श्रावण. हो ना, अगदी सणांचा राजा हा श्रावण महिना. वातावरण कसं असतं बरं, तर आषाढामध्ये ना मातीवर आलेली हिरव्यागार गवताची सात जणू काही हे श्रावणामध्ये उतू जाते असं म्हटलं जातं. आणि झालेलं काय की या गवताबरोबरच ना आता रानामध्ये सुद्धा नाना तऱ्हेची फुलं फुलतात. अगदी नजर खिळून राहावी अशा रंगाची बरं का. आणि कधी कधी ढगाळून सूर्यदर्शन होत असतं, होय ना. आणि इंद्रधनुष्याची कमान आभाळाला एक मोरपंखी अशी नजाकत आणत असते. हा श्रावण फक्त पाना फुलातच मोहरून येतो असं नाही बरं का, तर पारावरच्या भजनात, अगदी एखाद्या घरी ओसरीमध्ये सुद्धा, त्या पोथीमध्ये, मंदिरामध्ये आपण जे अभंग ऐकतो त्याच्यामध्ये एखादं गवळण गीत असतं. मंगळागौरी असतात या महिन्यामध्ये. तो श्रावण महिन्यात ते एखादी आजी, एखादी मावशी त्या मंगळागौरीचं गीत गात असते ना, त्यामध्ये सुद्धा आपल्याला श्रावण दिसतो. आणि आता नागपंचमी, किती श्रद्धेनं करतो आपण नागाची पूजा. या श्रद्धेमध्ये सुद्धा श्रावण असतो. बैलपोळा येतो, त्याच्या धांदलीमध्ये सुद्धा श्रावण असतो. आणि पत्र्यावर पावसाचा तडाताड ताड आवाज. आणि एवढ्या रात्री जरी पाऊस असला तरी मंदिरामध्ये एखादं प्रवचन कीर्तन असतं, म्हणून ऐकायला येणाऱ्या व्यक्ती किती श्रद्धेने, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला श्रावण दिसतो. आणि आता कसं आहे माहिती का, श्रावण आलेला आहे म्हणजे आता सणवार सुरू झालेले आहेत. आणि आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. आणि मी आज तुम्हाला श्रावणातल्या सोमवारची ही जी कहाणी आहे आपली पारंपरिक, ती कहाणी सांगणार आहे बरं का. ऐका बरं का. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत एक वेळूचं बेट होतं. आणि तो परत येऊ लागला ना की त्याच्या कानावर आवाज येई, मी येऊ, मी येऊ, असा ध्वनी त्याला ऐकायला येई, असा आवाज त्याला ऐकायला येई. हा मागं पाहायचा, पण त्याला तिथं कुणीच दिसायचं नाही. आणि त्याला एक प्रकारची त्याची भीती बसली. आणि झालं काय, हा वाळू लागला, भीतीनं बारीक व्हायला लागला, वाळू लागला. तेव्हा गुरुजींनी त्याला विचारलं, अरे खायला प्यायला बरोबर मिळतं ना तुला, काही कमी नाही ना? नाही गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे. मग असा बारीक का झालायस, असा वाळलायस का? खायला प्यायला तर कमी नाही म्हणतोस, हाल अपेष्टा काही नाही म्हणतोस, मग असा वाळलायस का? त्यानं सांगितलं, गुरुजी, मी ज्यावेळी स्नान करून येतो ना, त्यावेळेला ना मला कुणीतरी मी येऊ, मी येऊ असं विचारतं. मग मी मागं वळून पाहतो तेव्हा कुणीच नसतं. मला ना याची भीती वाटते. गुरुजींनी सांगितलं, ठीक आहे, आता इथून पुढं असं कर, असं जर कोणी विचारलं तुला तर तो भिवू नको आणि मागंही काही पाहू नको. खुशाल म्हणायचं त्याला, ये, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं, रोजच्याप्रमाणे स्नानाला गेला, पूजा करून येऊ लागला. तर मी येऊ का असा ध्वनी झाला. शिष्यानंही सांगितलं, ये ये ये. शिष्यानं मागं अजिबात पाहिलं नाही आणि तसाच तो चालत चालत घरी आला.
गुरुजींनी पाहिलं तर बरोबर एक मुलगी होती. गुरुजींनी त्या मुलाचं म्हणजे त्या शिष्याचं आणि त्या मुलीचं दोघांचंही लग्न लावून दिलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको आणि उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराच्या पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामध्ये पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं तिनं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघेजण पलंगावर गेले. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नाचा. ही रत्न कुठून आली? ही रत्न कुठून आणली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यानी दिली. तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. आता माहेर तरी काहीच नव्हतं, कोणीच नव्हतं. मग आता आपल्या पतिराजांना आपलं माहेर कुठलं दाखवायचं? म्हणून मनामध्ये शंकराची प्रार्थना करू लागली. मला अर्धघटकेचं माहेर दे. ते वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कुणी म्हणे माझा मेहुणा आला. कुणी म्हणे माझा जावई आला. कुणी म्हणायचा माझी नणंद आली. कुणी म्हणे माझी बहीण आली. आणि त्या वाड्यामध्ये दासी बटकी राबत होती. शिपाई पहारा करत होते. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली आणि घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. अगो बाई, खुंटीवर हार राहिला. तेव्हा दोघेही परत गेले तर घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत का प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचं पेट आहे आणि तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, अगं इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते हो. मला आधी अभय द्या, मग मी तुम्हाला सगळं सांगते. सोन्याची झाली. अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवती ताट ढकलून दिली. रत्नांनी भरली. सोन्याची झाली. ती मला देवानी दिली. आपण विचारू लागले तेव्हा भिवून गेले. माहेरच्या लोकांनी दिले म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्याला शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पावो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. या श्रावण महिन्यामध्ये उपवास तापास सुरू होतात. व्रतवैकल्ये सुरू होतात आणि श्रावणातल्या सोमवारी संध्याकाळी 4 ते 5 वाजता माणसं आपला उपवास सोडतात आणि तोही केळीच्या पानामध्ये. बरं का, मला आठवते लहानपणचं सगळं. केळीच्या पानामध्ये संध्याकाळी. आणि शाळा सकाळच्या असायच्या. असतात देखील काही ठिकाणी अजून. सकाळची शाळा श्रावण सोमवारी. त्यामुळे आमची बाल कंपनी देखील खुश असते, कारण दिवसभर रिकामा मिळणार असतो. आणि असंच हा श्रावण सोमवार शंकराला, महादेवाला मंदिरामध्ये जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं.
महादेवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि अशा प्रकारे हा श्रावण सोमवार हे व्रत आपण चालू ठेवत असतो. तसं पाहिलं तर श्रावण सोमवारच्या कहाण्या 4 आहेत. त्यापैकी ही पहिली कहाणी होती ती श्रावणातल्या पहिल्या सोमवारी मी आपल्याला सांगितली. दुसरी कहाणी आहे ती आपण पुढच्या सोमवारी पाहू. तोपर्यंत मला आज्ञा द्या. नमस्कार.